तुम्ही जर जेजुरीला जात असाल ना तर दिवे घाटातून खरंच नका जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव चैतन्य आणि मी जातोय जेजुरीला, ते पण सायकलवर. आणि आता मग सायकलवर कशाला, तर मी एक नवस बोलला होता खंडोबाला आणि तो नवस माझा पूर्ण झाला, त्यामुळे सायकलवर जातो. माझ्या हॉस्टेलपासून जेजुरी हे 60 किलोमीटर अंतर. मला जेजुरीला जायला 2 रूट होते, एक म्हणजे दिवे घाटाकडनं आणि दुसरं म्हणजे लोणी काळभोर. मी जातो दिवे घाटातून, त्याचं एकच कारण आहे, ते पुढे सांगतो तुम्हाला. हॉस्टेलवरनं सकाळी 5लाच निघलो, कारण नंतर ऊन खूप त्रास देईल, त्यामुळे लवकरच निघलो. दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊन स्वारगेट हडपसर पार करून डायरेक्ट दिवे घाटात पोहोचलो. वार समोर येतो, त्यामुळे किती जोर लावला ना सायकल अशी पुढेच जात नाही. सगळा जीव ओतून टाकला ना तरी वार असं माझ्या समोर नेते, त्यामुळे काय सायकल येत होत नाही. त्यामुळे आता बोललो एकच पर्याय, ढकलत सायकल न्यायची. मला दिवे घाटातून येण्याचं कारण फक्त एकच होतं. व्हिडिओमध्ये खूप बघितलं ते विठ्ठलाची मूर्ती, प्रत्यक्षात बघायची होते म्हणून इकडे आलो मी. नाहीतर काही गरज मला काहीच गरज नव्हती इकडनं एवढा त्रास करत घ्यायची. कारण तिकडनं इतका भारी रस्ता आहे ना तिकडं, कारण डायरेक्ट हायवे आणि एवढा घाट सोडून मी ह्याच्यासाठी